खरंच भारत बौद्ध देश होता. यासाठी आपण काही पाश्चिमात्य फिलॉसॉफर लोकांची माहिती घेऊया. ते काय म्हणतात. लिओ टॉलस्टॉय बुद्ध आणि त्याचा धम्म ही एक दिवस जगावर राज्य करेल, कारण की ह्यामध्ये ज्ञान आणि बुद्धीचे समायोजन आणि विकास जे समता, बंधुता आणि न्यायाचं मार्गदर्शन करते, असे हे टॉलस्टॉय म्हणतात. त्यानंतर दुसरे आहेत हर्बर्ट वेल्स. ते म्हणतात की बुद्धिझम याचं प्रभावीकरण पूर्ण होईपर्यंत अनगिनत अशा कितीतरी पिढ्या आपल्या अन्याय अत्याचार सहन करत जीवन यापन करत होत्या आणि तेव्हा एक दिवस पुरा विश्व बुद्ध आणि त्याचा बौद्ध धर्म याकडे आपोआपच आकर्षित होईल. त्याच दिवशी मानवतेचा असली विकास सुरू होईल आणि त्याच दिवशी दुनिया आबाद होईल. प्रणाम आहे त्या दिवसाला ज्या दिवशी बुद्ध असेल आणि दिवस जगातील सारे नकली भगवान त्यांच्या चरणावर नतमस्तक होताना आपल्याला दिसतील. खरंच आज दिसत आहे आपल्याला की आता 22च्या विजयादशमीला आपण पाहिलेलं आहे की दिल्ली, लखनौ, कर्नाटक, लखीमपूर, कानपूर, बिहार मधील धर्मांतरण हे ताजं उदाहरण आहे. त्यासाठी आपल्याला असं म्हणावंसं वाटेल की होय, भारत हा बौद्ध देश होता, आहे आणि राहील. अल्बर्ट आइन्स्टाईन काय म्हणतात त्यांचं मन पाहूया. मी समजतो की बुद्धाने आपली बुद्धी आणि जागरूकतेच्या माध्यमाने जे केले ते जगातील कोणत्याही एका दुसऱ्याने केलेले नाही. या विचारवंताचं मन पाहिल्यावर आपल्याला वाटत नाही का की आमचा देश खरंच बौद्ध होता. पुन्हा आपण तर अलेक्झांडर कनिंघम यांचं मत काय आहे. लुंबिनी आहे, सारनाथ आहे, साक्ष आहे, कुशीनार आहे, तक्षशिला आहे, नालंदा आहे, ही सर्व त्यांनी शोधून काढली. ते जातीचे इंजिनियर होतेच, एक अभियंता आहेतच होतेच, पण पुरातत्ववेत्ता आणि शास्त्रज्ञ या नात्यांनी त्यांनी संशोधन करून बौद्ध लेण्या, गुहा, स्तूप ही शोधून काढली आणि ती आपल्या भारतामध्ये पुनरुज्जीवित केली. त्याचा आपण आभार मानलं पाहिजे. इसवी सनापूर्वी 563 वैशाख पौर्णिमेला तथागत महाकारुणिक यांचा जन्म झाला आणि त्यांच्या जन्मामुळे आपल्याला समतामूलक व लोक कल्याणकारी गणराज्याचा पाया तथागत बुद्धांनी आपल्याला दिला. तरी पण आपण पाहूया की भारत खरंच बौद्ध देश होता का. त्यासाठी मी काही उदाहरणं आणखी आपल्या पुढे मांडते आहे. अनमोल अशी मौलिक अशी उदाहरणं आहेत, ती आता आपण तपासून घेऊया. पहिलं, तथागत भगवंताला आपण तथागत, शांतिदूत वगैरे अनेक बिरुदांनी त्यांना आपण त्यांचा सन्मान करतो, आदर करतो. पण भेषज गुरु हे आपण त्यांना अजून पुष्कळशा लोकांना माहिती नाही. तथागत भगवान बुद्ध हे एक भेषज गुरु होते. तर कसं विषमतेच्या विरोधात संघटितपणे समतेचा प्रचार करणारा बुद्ध हा आद्य पुरुष होता आहे, हे सर्वजण जाणतात. शिवाय स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मानवी सद्गुणाचे ते धुरीण होते, म्हणूनही जग त्यांना ओळखते. पण बुद्ध हे एक भेषज गुरु होते, अर्थात डॉक्टर होते. हे फारच कमी लोक जाणतात. भारताच्या या सर्वोत्तम भूमिपुत्राने जगाला नीतिमत्ता शिकविली नव्हे, तर त्यांनी आपल्या धम्माचा पायाच नीतिमत्ता बनवली. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मानवतेची सेवा करताना या महामानवाने विविध वैद्यकीय क्षेत्रात संघटितपणे भरीव योगदान दिले आहे. तिबेट, जपान, चीन आदी देशामध्ये भेषज गुरु नावाने बुद्धांच्या मूर्त्या आहेत. त्यांच्या चिकित्सेचे प्रतीक हर्रा हे आहे आणि हर्रा याचा अर्थ
आज आपण आपल्या डॉक्टर लोकांच्या गळ्यामध्ये असलेला स्टेथोस्कोप असा आहे. आणि याचा अर्थ असा की संपूर्ण जगामध्ये 200 ते 250 जवळपास देश आहेत आणि या राष्ट्रापैकी कमीत कमी 120 ते 130 लोक बौद्ध धर्मीय देश आहेत आणि आज सारा जग बौद्ध धर्माकडे वळत आहे. महान चक्रवर्ती सम्राट अशोकाने संपूर्ण जगात बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार केला. भारतासह पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, अफगाणिस्तान, भूतान, इराण, इराक, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, इजिप्त, अझरबैजान, तालिबान, तुर्की इथपर्यंत अशोकाचे साम्राज्य होते. यावरून आपण समजून घेऊ शकतो की भारत हा खरंच बौद्ध देश होता.